महाले फार्म परिसरात मोकाट श्वानांचे टोळके दिवस रात्र रस्त्यांवर वावरत आहेत. विशेषतः रात्री आणि पहाटे दुचाकी स्वारांचा पाठलाग केल्याने अपघाताचा धोका वाढला असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मी तर महाले परिसरात राहतो. लक्ष्मीनगर महाले फार्ममध्ये. इकडे रस्त्यावरती 10 ते 12 मोकाट कुत्रे ना आहेत इथे. आणि माझे स्वतःचे पोरं आहेत, गल्लीमध्ये आजूबाजूचे पण पोरं आहेत. ते पोरांवरती भुंकत असतात. तर प्रशासनाने याचा विचार करावा. आता परवाच्या दिवशी माझ्या स्वतःवरती सुद्धा भुंकलेलं होतं. आम्ही रात्री येतो, आमच्या कामाधामावरतून येतो किंवा माझे वडील, वयस्कर माणसं सुद्धा जाता येतात. शाळकरी मुलांचा खूप दररोज वावर असतो या रस्त्याला. अनोळखी माणसं पाहिलेत का ते त्यांच्यावरती भुकतात वगैरे. आता शेवटी शाळेतले मुलं आहे, परिसर खूप मोठा आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त येते. अंगावरती भुकतात ते, एखाद्याला धरलं वगैरे. माझ्या मोठ्या मुलाला मागच्या महिन्यामध्ये जवळपास 2 वेळा ते कुत्रं धावलेलं होतं. पुढच्या गल्लीमध्ये एक बिचारी 3 वर्षाची पोरगी आहे, तिला सुद्धा धरलेलं होतं. तर प्रशासनाने काहीतरी, नगरपालिकेने याचा काहीतरी विचार करावा, या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा. वारंवार तक्रारी करूनही विशेष श्वान पकड मोहीम राबविण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच महापालिकेने तातडीने श्वान पकड मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.